बातमी विधानसभेतून आहे। मशिदीवरच्या भोंग्यांचा मुद्दा आज विधानसभेमध्ये चांगलाच गाजला। धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरचा वापर होतोय, त्यामुळे संविधानाची पायमल्ली होतीये, याकडे भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी लक्ष वेधलं। त्यावर भोंगेमुक्त मुंबई करण्याचं काम पोलिसांनी केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। जर असे भोंगे दिसले तर त्या परिसरातील पोलीस अधिकाऱ्यांची जबाबदारी असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलंय। यानंतर भोंग्यांच्या मुद्द्यावरनं ठाकरेंच्या युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं। कोणत्याही धार्मिक स्थळाला, ते कोणत्याही धर्माचं असू द्या, तिथं असणारे आसपासचे शेजारी, वयस्कर, आजारी, विद्यार्थी यांना त्रास होऊ नये म्हणून हायकोर्टाने स्पष्ट शब्दात सांगितलं की 365 दिवस कोणालाही विना अनुमतीने व जिथं अतिक्रमण आहे त्या ठिकाणी तर मुळीच नाही अशी परवानगी देता येणार नाही। जो अवैध भोंगे याची तक्रार करेल, याच्या दंडाची जी रक्कम आहे त्याच्यातली 50% रक्कम त्या सन्माननीय देशभक्त व्यक्तीला द्यावी। आता या क्षणी मुंबईतल्या एकाही धार्मिक स्थळावर भोंगा नाही। हे सगळे भोंगे हटवलेले आहेत। कुठेही धार्मिक तणाव नाही, कुठेही FIR करायची आवश्यकता पडलेली नाही आणि आज मुंबईला भोंगेमुक्त करण्याचं काम हे आपल्या मुंबई पोलिसांनी केलेलं आहे। गणपतीचा सण येणार आहे, नवरात्रीचा सण येणार आहे, दहीहंडी देखील आहे आणि पहिल्या दिवशी 10व्या दिवशी वगैरे जे काही मिरवणुकी होतात किंवा जे आता तात्पुरतं धार्मिक स्थळ निर्माण होतात मंडपांमध्ये, अनेकदा आम्ही पाहतो की स्थानिक पोलीस स्टेशनमधून त्या तिकडच्या मंडळाला सतवलं जातं, परवानगी असताना सतवलं जातं। तर मुख्यमंत्री महोदय जर डेसिबल पाळलं, सगळे परवानगी असतील, तर आपण आश्वासित कराल का की ह्या जर काही मंडळांना सतवलं तर त्यांच्यावर काहीतरी आपण एक रेग्युलेशन कराल की ह्याच्यावर असं पुढे सतवलं जाणार नाही आणि जे सतवतील त्यांच्यावर कारवाई होईल। तर एकीकडे भोंग्यांवरून अशी चर्चा सुरू असताना दुसरीकडे सकाळच्या भोंग्याचं काय, असा मुद्दा राष्ट्रवादीच्या अनिल पाटील यांनी उपस्थित केला आणि त्यावर मुख्यमंत्र्यांनी तितकंच मिश्किल उत्तर दिलं। मुख्यमंत्री महोदय, तुमच्याकडनं इतकं चांगलं काम होतं, पण त्या सकाळच्या 10च्या भोंग्याचीही माझी तक्रार आहे, त्याचाही विचार करा। नाही, त्याच्याकरता त्यातला एकच प्रॉब्लेम आहे की आता ध्वनी प्रदूषणाच्या विरुद्ध आपल्याकडे कायदा आहे, पण विचाराच्या प्रदूषणाच्या विरुद्ध अजून कायदा व्हायचा आहे। तो कायदा झाला की त्याचा आपण विचार करू। तर बातम्यांचा ओघ असा सुरू राहील। यानंतर चौफेर महाराष्ट्रामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया। पाहत रहा ABP माझा।